शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी नारळ योग्य पद्धतीने कशा पद्धतीने लावले जातं ती माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर शेतकरी असतील किंवा इतर कोणी असेल नारळ लावतात, पण नारळ लावल्याच्या नंतर त्याची व्यवस्थित वाढ होत नाही किंवा काही दिवसांनी ते नारळ वाळून जातात। तर अशा पद्धतीचे काय प्रॉब्लेम आपल्या सोबत होतात, त्याच्यासाठी नारळाची लागवड योग्य पद्धतीने कशा पद्धतीने झाली पाहिजे त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये पहिलेही मोठं नारळाचं झाड आहे, त्याचं पण आपण लागवड खूप चांगल्या पद्धतीने केली होती, त्यामुळे त्याची ग्रोथ पण चांगली आहे। आणि यावर्षी सुद्धा आपण आपला जो रस्ता आहे शेतामध्ये येण्याचा त्याच्याकडनं सुद्धा 10-20 नारळाची झाडं लावलेली आहेत। आणि हा व्हिडिओ मुद्दाम म्हणून तुमच्यासाठी बनवतो की आपण नारळाची योग्य पद्धतीने लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, 1.5 बाय 1.5चा एक खड्डा खतून घ्यायचा। अशा पद्धतीनं खड्डा खतल्याच्या नंतर आपल्याला निर्जंतुकीकरण करून घ्यायचं। याच्यामध्ये तुम्ही जर आपल्या भागामध्ये जर जास्त वाळवी वगैरे याचा त्रास असेल तर काही एखादी काळी कचरा टाकून याला पेटवून सुद्धा घेऊ शकता, पण आमच्या भागामध्ये तसं वाळवीचा वगैरे त्रास नाही, त्यामुळे तुम्हाला खड्डा निर्जंतुकीकरण पहिले सुरू करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये तुम्ही वाळलेला काही काळी कचरा टाकायचा आणि डबीच्या काडीनं ते पेटवून द्यायचं आहे, म्हणजे झाड लावण्याच्या आदल्या दिवशी हे करून ठेवायचं। दुसऱ्या दिवशी काय करायचं, आता हा जो गड्डा आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे कोणतंही NPK जे खत असेल कुठलंही असेल, आता याच्यामध्ये 10-26 असेल किंवा DAP असेल, कोणतंही खत तुम्ही घेऊ शकता। 10-26-26 इथं आपण घेतलं किंवा 14-35-14 असेल कोणाकडे, कोणतंही घेऊ शकता। NPK खत घ्यायचं आहे आपल्याला, कारण भरपूर जण म्हणतात की नारळ लागवड करताना मिठाची गरज आहे। तेही तुम्हाला सांगतो की मिठाची गरज कधी असते। तर आता NPK घेतलं आहे आपण, याच्यामध्ये थोडंसं जवळपास 100 ग्रामपर्यंत आपण NPK टाकणार आहे बुडामध्ये। बघून घ्या, हा 1.5 बाय 1.5चा खड्डा आहे, NPK आपण बुडामध्ये टाकतोय। जवळपास 100 ग्राम इतका आपण NPK याच्यामध्ये टाकलंय। नंतर काय करायचं, जी आपण या खड्ड्यामधून जी माती काढून टाकली आता ही बाजूला, तर ही माती आपल्याला पुन्हा याच्यामध्ये थोडी ओढून घ्यायची। जवळपास 5-6 इंचाचा थर आपला झाला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा हे नारळ याच्यावरती लावणार आहे ते डायरेक्ट त्याच्या मुळ्या त्याला न भिडल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आपण याच्यावरती थोडी माती टाकून घेतली। नंतर काय करायचं आहे, आपल्याला हे जे कडुलिंबाचा पाला आहे आपल्या भागामध्ये, कडुलिंबाचा जो पाला आपल्याला सहज उपलब्ध होतो, हा पाला आपल्याला या गड्ड्यामध्ये टाकायचा आहे। पहिला थर आपण दिला आहे थोडा 100 ग्राम जवळपास, त्याच्यामध्ये आपण NPK दिलं आहे। नंतर आपल्याला हे जे आहे हे कडुलिंबाचा पाला आपण अशा काड्या वगैरे पण टाकू शकतो, काय अडचण नाही। याने काय होईल की वाळवी असेल, हुमणी असेल किंवा जे जमिनीमध्ये हानिकारक कीड असतील त्यांच्यापासून हे कडुलिंबाचा जो पाला आहे हो आपल्या पिकाचं रक्षण करेल किंवा आपल्या नारळाच्या झाडाचं रक्षण करेल। तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये हा कडुलिंबाचा पाला टाकतोय। नंतर आपल्याला काय करायचं, ही जी पन्नी आहे, नारळाचं झाड जास्त खोल लावायचं नाही। हा कडुलिंबाचा पाला टाकल्याच्या नंतर पण थोडंसं आपल्याला त्याच्यावरती थोडी माती टाकून घ्यायचे। बघून घ्या, कारण आपल्याला जास्त खोल जर लावलं तर हे काय होतं, नारळ कालांतराने याच्यामध्ये एक नारळ असतं आतमध्ये, जेव्हा हे रोप तयार केलं तेव्हा हे नारळ सडून नंतर आपल्याला नारळ जर हे खराब झालं तर झाड पण वाळू शकतं। त्यामुळं नारळाचं झाड शक्यतो जास्त वरतीच लावायचं, जास्त खोलवर लावायचं नाही। जसं की आपण इतर झाडं लावतो त्याला आपण आळं करण्यासाठी ठेवतो जागा, तसं नाही करायचं याला। तर अशा पद्धतीने करायचं आहे। याच्यामध्ये काही भागामध्ये जर काळीची जमीन असेल, वाळसरा नसेल, म्हणजे हलकी जमीन जर नसेल, प्युअर काळी असेल, तर याच्यामध्ये हा खड्डा थोडासा मोठा घेऊन याच्यामध्ये विटांचे तुकडे असतील किंवा वाळू असेल ते पण आपण याच्यामध्ये मिश्रण टाकू शकतो। पण जर खाली जर हलकी जमीन असेल किंवा वाळसरा असेल तर काही गरज नाही पडत जास्त। तर अशा पद्धतीने आपण ही नारळ ची पिशवी किंवा पन्नी आपण ह्याला फाडून घेतलेली आहे। आणि बघून घ्या, याच्यामध्ये सुद्धा यांनी हे जे नर्सरीमध्ये रोप तयार केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा वाळू आहे, आपण बघू शकत असाल तर बघून घ्या, म्हणजे वाळू आहे आणि आपल्या जमिनीमध्ये पण वाळसर आहे आपण जर इथं बघितलं तर। अशा पद्धतीचं हे नारळाचं झाड आहे। आता आपण याला टेकून पाहू तरी सुद्धा हे खोल जाते मित्रांनो। तर याच्यावरती आपण काय करणार आहे, परत थोडीशी माती टाकून याला वर घेणार आहे। हे बघून घ्या, आता आपण याच्यावरती माती टाकली परत, हे बघा। हां, आता हे नारळ आपल्या जमिनीच्या लेवलपर्यंत आले। आता आपण याच्यामध्ये जे कडुलिंबाचा पाला आपला परत उरलेला आहे तो साईडनं टाकणार आहे। असा काड्या असतील, पाला असेल असं टाकायचं आहे। खत वरती टाकायचं नाही, खत मी सांगितलं तिथं बुडातच टाकायचं, जेणेकरून काय होतं, जेव्हा हे आपटेक होईल झाड किंवा याच्या पांढऱ्यामुळे सुटतील तर हे सुटल्याच्या नंतर त्या खतापर्यंत जायला त्याला काही दिवसांचा वेळ लागेल। नंतर ते खत या झाडाला उपलब्ध होईल, NPK चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं या झाडाची ग्रोथ होईल। तर अशा पद्धतीची ही टेक्निक आहे। आणि हे बघून घ्या, अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला, फांद्या वगैरे असतील ते आपण टाकू शकतो, जेणेकरून याला कोणत्याही वाळवीचा याचा धोका होणार नाही। अशा पद्धतीने साईडला टाकायचं आहे। नंतर याच्यामध्ये आपण
माती लोटून देणार आहे। आता भरपूर शेतकरी काय करतात की नारळाचं झाड लावताना याच्यामध्ये मिठाचा वापर करतात किंवा या मातीमध्ये मीठ मिसळतात आणि टाकतात। सध्या या झाडाला वाढीची अवस्था आहे मित्रांनो, वाढीच्या अवस्थेत तुम्हाला मीठ देण्याची अजिबात गरज नाही आहे। नारळाला मीठ कधी दिलं पाहिजे, किंवा 1-2 वर्षाचं झाड झालं किंवा ते फळाला येत असेल तेव्हा मीठ द्यायचं आहे, अगोदर याला मिठाची काही आवश्यकता नसते। याला NPK आपण 15-20 दिवसाच्या अंतराने 15-20 दिवसाच्या अंतराने देऊ शकतो। तर त्यामुळे काय होईल की पिकाची एकंदरीत वाढ चांगली होईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पूर्णतः माती याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचे आणि नारळाची लागवड करायची। आपल्या घराच्या समोर किंवा कुठेही लावायचं असेल तरी आपण अशाच पद्धतीचा वापर करा, जेणेकरून त्याची वाढ विकास व्यवस्थित होईल आणि पुढे तुम्हाला भविष्यात फळं चांगले मिळतील। तर अशा पद्धतीचं आहे। आणि हा जो नारळ आहे मित्रांनो, हा हायब्रिड व्हरायटी आहे, 3 वर्षामध्ये याला नारळ लागतात। तर अशा पद्धतीचा हा कोलंबस प्रजातीचा हा नारळ आहे। तर आपण आपल्या शेतामध्ये लावला आहे, व्यवस्थित थोडं थोडं मी दाबून घेतोय। तर अशा पद्धतीनं तुम्ही नारळाची लागवड ही करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।